स्नेहाला तिचा नवरा कुलदीप, तिची सासू आणि तिची नणंद ती गरोदर राहिली की गर्भ पाडायला सांगायची. नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम होते, पण स्नेहाला समजत नव्हते की शेवटी तिच्यासोबत हे तिघेही असे का वागतात. तिच्या सासूला तिच्या नंदेचा फोन रोजच येत होता. एक दिवशी स्नेहाने फोनची रेकॉर्डिंग गुपचूप सुरू केली, कारण तिला सासरचे आपला गर्भ का पाडायला सांगतात यामागचे कारण जाणून घ्यायचे होते. तिला माहिती होते की त्या सासू नणंद दोघीही फोनवर एक एक तास गप्पा मारतात. म्हटल्यावर याविषयी त्या नक्कीच फोनवर बोलत असणार आणि तिचा अंदाज खरा ठरला. तिला अबॉर्शन का करायला लावतात याचं कारण ऐकून ती बेशुद्धच पडली, कारण तिची सासू तर एक. आज पुन्हा एकदा कुलदीप आपल्या बायकोच्या म्हणजेच स्नेहाच्या मागे लागला होता. कशासाठी? तर आपलं स्वतःचंच बाळ पाडण्यासाठी. तिला जबरदस्ती तो गोळ्या देत होता, ज्याने गर्भ पडतो. पण यावेळेस स्नेहा कुलदीपचं काहीच ऐकणार नव्हती. ती नवऱ्याला म्हणाली, नाही कुलदीप, प्लीज आता नाही, यावेळेस नाही, आता मला सहन नाही होत. का नाही स्नेहा? हे बघ, माझी अडचण समजून घे. मी तिला वचन दिले आहे. खड्ड्यात गेले तुझे वचन. कुलदीप, हे कोणतं वचन आहे? तुम्ही मला विचारून हे वचन दिलं होतं का तुमच्या आईला आणि बहिणीला? कुलदीप, तुम्ही जगातले पहिले व्यक्ती असे असाल ज्याला आपल्याच मुलांचा त्रास होत आहे. तुम्ही आपल्या बाळाला या जगात येण्याआधीच मारून टाकताय. एक वेळेस झालं, दोन वेळेस झालं, आता परत नाही, कोणत्याच किमतीवर नाही. आता मी असे होऊच देणार नाही. स्नेहा प्लीज, मला समजून घे. जेव्हापासून तू गरोदर आहे हे कविताला कळाले आहे, तेव्हापासून ती मला रोजच टोमणे देत आहे. कुलदीप, तुम्हाला एवढीच भीती होती आपल्या बहिणीची, आपल्या आईची, तर मग तुम्ही माझ्यासोबत लग्नच का केले? लग्नानंतर तर मुलं होतातच ना, ही साधारण गोष्ट आहे. जर तुम्हाला स्वतःचं मूल नकोच होतं तर मग तुम्ही लग्न का केलं? का माझं आयुष्य खराब केलं? मी तुमच्यासोबत राहून तुमच्या आई बहिणीच्या चक्करमध्ये पूर्ण आयुष्य क्षणोक्षणी मरेल. पुन्हा पुन्हा औषधं खावी लागतील, पुन्हा पुन्हा अबॉर्शन करावे लागेल. नाही कुलदीप, आता खूप झालं. मी कोणत्याच किमतीवर कोणत्याही गोळ्या खाणार नाही. आता मी माझ्या बाळाला मारणार नाही. मग मला हे घर सोडायला लागले तरी चालेल. मी या कुटुंबाला आणि तुम्हाला सोडायला सुद्धा तयार आहे. पण आता माझ्याकडून हे होणार नाही. स्नेहा, वेडेपणा करू नकोस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जर तू सुद्धा मला सोडून गेली तर मी खूपच एकटा पडेल ग. तुम्ही एकटे कुठे आहात कुलदीप? तुमच्यासोबत तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, तिच्या त्या जबाबदाऱ्या आहेत. राहा तुम्ही त्यांच्यासोबतच. नाही स्नेहा, प्लीज मला समजून घे. असे बोलू नकोस. तेव्हा स्नेहा खूपच जोरात ओरडली आणि म्हणाली, कुलदीप प्लीज, तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे निघून जा. मला तुमचे तोंडही पाहायचे नाही. प्लीज जा इथून. प्लीज मला एकटीला सोडा. बोलता बोलता स्नेहाने कुलदीपला खोलीच्या बाहेर काढले आणि दरवाजा आतून बंद करून ती रडायला लागली. तिला समजतच नव्हते की शेवटी कुलदीपला झाले तरी काय आहे. असे कसे? कुणाच्याही सांगण्यावरून तो आपल्याच बाळाला पोटातच मारत आहे. आणि अशी कशी त्याची आई आहे जी आपल्या वंशाच्या दिव्याला मारण्यावर टपली आहे? अशी कशी त्याची ती बहीण आहे जी आपल्या भावाचा संसार चांगला होताना बघू शकत नाही, त्याच्या मुलांना बघू शकत नाही? ही तर या जगात खूपच आश्चर्याची गोष्ट आहे जी इथे माझ्यासोबत होत आहे. शेवटी असे कोणते कारण आहे जे त्यांना माझं मूल नको आहे? माझा नवरा तर आपल्या आईचा साधा सरळ भक्तच आहे. आईच्या कोणत्याच गोष्टीवर ते उलट प्रश्न विचारतच नाही. त्याची आई जेवढं त्यांना सांगते तेवढंच ते करतात. एवढेच नाही तर सासरी बसलेली ती कुलदीपची बहीण कविता आपला हुकूम भावावर चालवते. कुलदीपपेक्षा ती 3 वर्षांनी लहान आहे. तरीही कुलदीप अगोदर तिचे लग्न झाले होते आणि 5 वर्षांच्या आत तिला 2 मुलीही झाल्या होत्या. पण या 5 वर्षात अजूनही कुलदीपचे लग्न झाले नव्हते. जेव्हा शेजारचे, भाऊकीतले, नातेवाईक सगळेजण कुलदीपच्या लग्नाबद्दल पुन्हा पुन्हा त्याच्या आईला विचारू लागले, तेव्हा त्यांनी आता 1 वर्षापूर्वीच कुलदीपचे लग्न माझ्यासोबत केले, कारण लोकांचे तोंड गप्प व्हावे म्हणून. आणि इतक्या कठीण परिस्थितीत जेव्हा लग्न झाले तर मग त्यांना आता मूल का नको आहेत? असे काय कारण होते?
कोणती ना कोणती गोष्ट ही नक्कीच होती जी स्नेहाच्या डोक्यात आता फिरत होती. ती जेव्हा कुलदीपला विचारायची तेव्हा कुलदीप तिला काहीच सांगायचं नाही आणि ती सासूबाईंना आणि तिच्या नंदेला म्हणजेच कविताला विचारूही शकत नव्हती. मग शेवटी माहिती करून घ्यायचीच कसे, हा एकच प्रश्न असा होता की ज्याचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी स्नेहाला वेळ लागायची वेळ आली होती. शेवटी तिच्या बाळाच्या जीवनाचा प्रश्न होता. शेवटी सासूबाईंना आणि नंदेला का नव्हते वाटत की कुलदीपनं कधी बाप व्हावं, त्यांचीही मुलं असावी. 1-2 वेळा जेव्हा स्नेहाने कुलदीपसोबत याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुलदीपने साफ नकार दिला होता आणि म्हणाला होता, हे बघ स्नेहा, तुझं डोकं जास्त लावू नकोस, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. परंतु जेव्हा स्नेहाने खूप आग्रह केला आणि रडू लागली तेव्हा कुलदीप स्नेहाला सांगू लागला, खरं तर कविता जेव्हा दुसऱ्या वेळेस गरोदर राहिली तेव्हा ती आईला रडून रडून अबॉर्शन करण्यासाठी बोलत होती. ती पुन्हा पुन्हा असेच म्हणत होती की आई, माझे अबॉर्शन करून दे, मला दुसरं मूल नाही पाहिजे. कारण तिचे पती नोकरी सोडून घरीच बसले होते, काहीच कामधंदा करत नव्हते. त्यामुळे कविताला 2 मुलं जन्माला घालायची नव्हती. तेव्हा मी तिला म्हणालो की कविता, तू चिंता का करतेस, तू बिंदास दुसऱ्या मुलाला जन्म दे, मी आहे ना, तुझा मोठा भाऊ तुझ्याजवळ, मग तू टेन्शन का घेतेस. तेव्हा कविता मला म्हणाली, नाही दादा, जर यावेळी सुद्धा मुलगी झाली तर माझं आयुष्य पूर्ण बर्बाद होईल. ते नोकरी सोडून घरीच बसले आहेत, कमावण्याचे नाव सुद्धा आता घेत नाही. मग मी कसं 2-2 मुलींना सांभाळू शकते, कसं त्यांना मोठं करू शकते आणि मग कसं त्यांचं लग्नही मी करून देऊ. तेव्हा मी कविताला म्हणालो, हे बघ, जर तुला वाटत आहे की यावेळेस सुद्धा तुला मुलगीच होणार आहे तर मग मी तुला वचन देतो, जर मुलगी झाली तर मी तिला दत्तक घेईन. तेव्हा कविता हसली आणि त्याला म्हणाली, चल रे दादा, राहू दे, बोलण्यात आणि करण्यात खूप अंतर असते. उद्या जर तुला तुझी मुलं झाली तेव्हा तू हे सगळं विसरशील. आता तर तू फक्त मला फसवण्यासाठीच हे सगळं म्हणत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, हे बघ कविता, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी माझी मुलं जन्मालाच घालणार नाही. आता तुला मुलगा हो नाहीतर मुलगी हो, आत्तापासूनच मी त्याला दत्तक घेतले असे म्हणून समज. माझे जे काही आहे ते सगळं काही त्याचंच होईल. आता तू शांत हो, आता तू त्याचा जीव घेऊ नकोस. खूप समजवल्यानंतर कविता तयार झाली आणि दुसऱ्यांदाही खरंच तिला मुलगीच झाली. तिने लगेचच मला फोन केला आणि ती मला म्हणाली, दादा, मी नकार दिला होता ना, तू जबरदस्ती या मुलीला जन्म द्यायला मला सांगितलं आहे. आता तूच सांभाळ तिला, आज नंतर ही तुझीच जबाबदारी असेल. आता तूच तिचे आई आणि वडील आहेस. तू बोलला होतास ना, आहे ना लक्षात. तेव्हा मी तिला म्हणालो, हो बोललो होतो, माझ्या सगळं काही लक्षात आहे. जोपर्यंत आपले लग्न झाले नव्हते तोपर्यंत तर सगळं काही ठीक होतं. परंतु लग्नानंतर कविताच्या मनामध्ये एक भीती बसली होती आणि याच गोष्टीला घेऊन कविता सारखं मला आता टोमणे देत आहे. त्यामुळेच मला आपल्या मुलांना जन्म द्यायचा नाही. खरंच जर मला माझी मुलं झाली तर मी त्यांच्यापुढे कविताच्या मुलीला पाहणार नाही. स्नेहा, फक्त एवढीच गोष्ट आहे, जर तू मला समजून घेतले आणि माझी साथ दिली तर. कुलदीप बोलतच होता की स्नेहा म्हणाली, हे बघा कुलदीप, मला तुम्हाला कोणत्याच किमतीवर समजून घ्यायचेच नाही. मी कोणतीही गोष्ट करणार नाही आणि ही कोणती गोष्ट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला सांभाळायचेच असेल तर तुम्ही तिच्या मुलीला खुशाल सांभाळा, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही आपल्या मुलांना जन्मच देणार नाही. तुम्हाला खर्चच करायचा असेल तर तुम्ही कविताच्या 2ही मुलींचा खर्च करा. पण हा कोणता मूर्खपणा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना जन्मच देणार नाही. बस याच गोष्टीला घेऊन घरात रोज भांडणं होत होती. जेव्हापासून स्नेहा गरोदर झाली आहे, ज्या दिवशीपासून घरात कळाले आहे की स्नेहा आई होणार आहे, तेव्हापासून घरात रोजच असं घडत आहे. कुलदीपसोबत तिच्या सासूबाईसुद्धा तिला गोळ्या खाण्यासाठी बळजबरी करत असायच्या. स्नेहाला कुलदीपचे तर समजत होते, परंतु सासूबाईंचं काय? त्यांना काय झाले आहे? त्यांना का आपल्या नातवंडांचे तोंड पाहायचे नाही? आपल्या मुलाचं सुख बघायला कोणत्या आईला आवडणार नाही?
कुलदीपच्या बोलण्यावर स्नेहाला विश्वासच बसत नव्हता. तिला संशय येत होता की नक्कीच कोणती तरी दुसरी मोठी गोष्ट आहे. इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्या आपल्या नातवंडांना मारणार तर नाही. आता स्नेहाला सगळी गोष्ट जाणून घ्यायची होती. तिला पूर्ण विश्वास बसला होता की नक्कीच कोणती तरी दुसरी मोठी गोष्ट आहे ज्याची माहिती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त करून सासूबाईंच्या आसपासच आपल्याला राहावे लागेल. स्नेहा आपल्या बाळासाठी पुन्हा एकदा उभी राहिली आणि दरवाजा खोलून बाहेर निघाली आणि जास्त करून आपला वेळ सासूबाईंच्या आसपास घालवायला लागली. आता तर कुलदीप आणि स्नेहामध्ये बोलणेही बंद होते. 2-3 दिवसांनंतर कुलदीप जेव्हा ऑफिसला निघाला होता तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, बाळा जरा तुझ्या फोनवरून कविताचा फोन लावून दे रे. तिच्यासोबत 2-3 दिवसापासून माझे बोलणे झाले नाही आणि माझा रिचार्जसुद्धा संपला आहे. तेव्हा कुलदीप आपल्या आईला म्हणाला, आई मला उशीर होत आहे, मी एक काम करतो, तुझ्या फोनवर मी ऑफिसला गेल्यावर रिचार्ज करून देतो, तोपर्यंत तू स्नेहाच्या मोबाईलवरून कवितासोबत बोल. बोलत बोलत कुलदीप ऑफिसला निघून गेला. मग सासूबाई स्नेहाजवळ आल्या आणि तिला म्हणाल्या, सुनबाई जरा मला कविताला फोन लावून देतेस का? स्नेहाने काहीतरी विचार करत कविताला फोन लावून दिला. परंतु तिला असे वाटत होते की सासूबाई इथेच कवितासोबत बोलतील. परंतु त्या फोन घेऊन लगेचच आपल्या खोलीत निघून गेल्या आणि खूपच हळू आवाजात कवितासोबत बोलू लागल्या. इकडे स्नेहा अस्वस्थ होत होती. तिला त्या दोघींचे बोलणे ऐकायचे होते, पण कसे? आता ती सासूबाईंच्या खोलीत तर त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जाऊ शकत नव्हती. मग ती आपलं डोकं चालवायला लागली आणि हळूच लगेच तिच्या डोक्यात काहीतरी आले आणि ती पटकन सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, सासूबाई फक्त 1 मिनिट मला माझा फोन देतात का? बहुतेक नेट चालू आहे. जसा सासूबाईंनी तिला फोन दिला तेव्हा तिने नेट बंद करण्याच्या बहाण्याने आपल्या फोनची रेकॉर्डिंग चालू केली आणि तिच्या सासूबाईंना फोन देऊन ती लगेचच त्या खोलीतून बाहेर निघून आली. तिच्या सासूबाईंना स्मार्टफोनबद्दल जास्त करून माहिती नव्हते. त्यांच्याकडे बटनवाला साधा फोन होता, त्यामुळे स्नेहाची चालाकी त्या समजू शकल्या नाही आणि जवळजवळ 1 तास त्या आपल्या मुलीसोबत त्यांच्या खोलीत बोलत राहिल्या. इकडे स्नेहा टीव्ही बघत होती, पण तिचे टीव्हीमध्ये जरासुद्धा मन लागत नव्हते. ती पुन्हा पुन्हा सासूबाईंच्या खोलीकडे बघत होती की कधी सासूबाई बाहेर निघतील आणि कधी तिचा फोन आपल्या हातात येईल. थोड्याच वेळानंतर जशा सासूबाई बाहेर आल्या, स्नेहाने आपला फोन घेतला आणि आपल्या खोलीत नेला आणि रेकॉर्डिंग ऑन करून त्यांचे जसे बोलणे ती ऐकू लागली. तिच्या पायाखालची जमीन सरकली. ती खूप हैराण झाली होती, कारण सासूबाई कविताला म्हणत होत्या की अरे बाळा, आता तुला काय सांगू, 3 दिवसांपासून कुलदीप तिच्या मागेच पडला आहे की गोळ्या खा गोळ्या खा, पण ती औषधे गोळ्या खायला तयारच नाही. मागच्या वेळेस तर तिला काहीच समजले नव्हते. तिने गोळ्या खाल्ल्या होत्या तरी, पण यावेळेस असे वाटते की तिला काहीतरी संशय आला आहे, त्यामुळे ती गर्भपात होण्याच्या गोळ्याच खात नाही. आता सारखं तिला बोलून मला तिच्या नजरेत वाईट व्हायचं नाही ना, कारण भावकीतल्या सारख्या बायका घरी येतात, ती त्यांच्यासोबत बोलते. जर त्यांच्यासोबत बोलताना सगळ्यांना तिनं माझ्याबद्दल सांगितलं तर मग आमच्या भावकीत माझी इज्जत काय राहील? त्यामुळे तर मी पुन्हा पुन्हा फक्त कुलदीप सोबतच या विषयावर बोलत आहे. तो सुद्धा आपला पूर्ण प्रयत्न करत आहे, पण त्या नाटकीखोर बाईला काय झालं आहे काय माहिती, अजिबात त्या गोळ्या खायला तयारच नाही. तेव्हा तिची मुलगी कविता तिला म्हणू लागली, आई तू असं कसं बोलत आहेस? कशी ती गोळ्या खात नाही? तुम्ही तिला जबरदस्ती करा. जर तिने गोळ्या खाल्ल्या नाही तर हळूहळू वेळ निघून जाईल आणि नंतर अबॉर्शनसुद्धा करता येणार नाही. मग सगळं काही सोडून दे आणि त्यांच्याच नावे सगळं करून दे. मग सासूबाई तिला म्हणाल्या, अरे बाळा, कुणाला त्यांच्या नावे करण्याची इच्छा आहे? मला जर सगळं काही त्यांच्या नावावर करायचं असतं तर मग मी इतकी नाटके केली असती का? इतक्या वर्षांपासून त्याला मी मोठं करत आहे, याच दिवसासाठी का? सगळं काही त्याच्या नावावर करण्यासाठी? तू चिंता करू नकोस, मी काहीतरी नक्की करते. तेव्हा कविता म्हणाली, आई तुझ्याकडून काहीच होणार नाही, तू दादालाच बोल, तिला माहिती पण पडणार नाही आणि आपले काम पण होईल.
कविताचे बोलणे ऐकून सासूबाई तिला म्हणाले, हा थांब, मी असेच करण्यासाठी त्याला बोलते. चल, मी परत तुला फोन करते. आज कुलदीप माझ्या फोनला रिचार्ज करणार आहे, मग मी तुला उद्या नक्की फोन लावते. मायलेकींचे बोलणे ऐकून स्नेहाला वेड लागणंच बाकी होतं. कोडं तर उलगडण्याऐवजी अजूनच गुंतत चाललं होतं. एकानंतर एक प्रश्न तयार होत होते आणि उत्तर कशाचेच मिळत नव्हते. परंतु एवढे तर ठरले होते की आता स्नेहा या घरात कुणाच्याच हाताने पाणीसुद्धा पिणार नव्हती, कारण आता तिचा कुणावरच विश्वास नव्हता. संध्याकाळी जेव्हा कुलदीप घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला चहा बनवून दिला आणि म्हणाली, बाळा, यामध्ये त्या गोळ्या मिसळून स्नेहाला प्यायला दे. जर तिने विचारले की चहा कडू का लागतो तर तिला सांग की यावेळेस चहापत्ती बदलली आहे, दुसरी आणली आहे, याची चव अशीच आहे. जसं चहा घेऊन कुलदीप स्नेहाजवळ गेला तेव्हा स्नेहाला समजून जाते की या अगोदर कधीच सासूबाईंनी तिला चहा बनवून दिला नव्हता. जर तिने फोनवर त्या दोघींच्या गप्पा ऐकल्या नसत्या तर कदाचित तिने हा चहा प्यायलाही असता. परंतु ती देवाचे आभार मानू लागली की तिने फोनवर ते बोलणे ऐकले होते. कुलदीपच्या हातून स्नेहा चहा घेते आणि ती जमिनीवर तो फेकून देते आणि ओरडूनच त्याला म्हणते की कुलदीप, तुमची कोणतीच चाल आता माझ्यासमोर चालणार नाही. मला माहिती आहे की या चहामध्ये तुम्ही त्या गोळ्या टाकल्या आहेत. निघून जा तुम्ही माझ्यासमोरून, या खोलीतून बाहेर निघून जा. माझ्या डोळ्यांसमोर परत येऊ नका. आता तुम्ही जेव्हाही माझ्यासमोर येता तेव्हा आपल्या बाळाला मारण्याचा प्लॅनच करून येता. असे बोलता बोलता स्नेहा पुन्हा एकदा स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घेते. ती जाणून बुजून आता कुलदीपपासून दूर राहते. रात्रीची सुद्धा ती त्याला आपल्या खोलीत येऊ देत नाही. आता तिला या घरात कुणावरच विश्वास राहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा कुलदीप ऑफिसमध्ये गेला तेव्हाच ती आपल्या खोलीतून बाहेर आली आणि सगळ्यात अगोदर तिनं सासूबाईंचा फोन सायलेंट करून लपून ठेवला. स्नेहाला माहिती होतं की आता कुलदीप ऑफिसला गेल्यानंतर आपल्या सासूबाई त्यांच्या मुलीला फोन लावतील किंवा तिचा तरी फोन त्यांना येईल. ती आपला फोन घेऊन TV पाहण्याचा बहाणा करून हॉलमध्ये बसून राहिली आणि तिची नजर पुन्हा पुन्हा फोनवरच जात होती. आता ती खूप आतुरतेने कविताच्या फोनची वाट पाहत होती. जवळजवळ अर्ध्या तासानंतर कविताचा फोन येतो. स्नेहा तो फोन सासूबाईंना देते आणि म्हणते, आई, ताईंचा फोन येत आहे मला. तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या, तुझ्या फोनवर आला आहे का? तिने माझ्या फोनवर लावला असेल, पण माझा फोन मला मिळतच नाही. कधीपासून तो शोधत आहे. तेव्हा स्नेहा म्हणाली, ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनवर बोला, मी तुमचा फोन शोधून आणते. असे बोलत बोलत स्नेहाने फोनची रेकॉर्डिंग सुरू केली आणि आपल्या सासूबाईंचा फोन शोधण्याच्या बहाण्याने ती आतमध्ये गेली. सासूबाई पुन्हा आपल्या खोलीत जातात आणि जवळजवळ 1 तास कवितासोबत फोनवर बोलत असतात आणि स्नेहा TV बघण्याच्या बहाण्याने सोफ्यावर बसून सासूबाईंची वाट बघत होती की कधी त्या त्यांच्या खोलीतून बाहेर येतील, कारण तिला आजचे बोलणे ऐकायचे होते की शेवटी हे सगळं का होत आहे. आज खूपच वेळ लावला होता. जसजसा वेळ अजून वाढत होता तसतसा स्नेहाच्या हृदयाचे ठोकेही वाढत होते. शेवटी सासूबाई बाहेर निघतात आणि स्नेहाला म्हणतात की सुनबाई, माझा फोन मिळाला का गं? तेव्हा स्नेहा म्हणते, हो हो आई, तुमचा फोन सोफ्याखालीच पडला होता, त्यामुळे याचे कोणते तरी बटन दाबले गेले असावे आणि त्यामुळे तुमचा फोन सायलेंट झाला. आता मी नीट केला आहे. असे बोलत तिने सासूबाईंना फोन दिला आणि आपला फोन घेऊन आपल्या खोलीत ती निघून गेली. यावेळेस तर जशी तिने रेकॉर्डिंग ऑन केली तेव्हा समोर कविता आपल्या आईवर रागराग करत होती आणि आईला म्हणत होती, आई, तू काय करत आहेस हे? अजिबात तुला अक्कल नाही. अशी कशी तू बिचारी झाली आहेस? 4 दिवसांची आलेली ती मुलगी तुमच्या दोघांवरही भारी पडत आहे. तुम्हा दोघांना एक मुलगी सांभाळली जात नाही का? एक गोळी तुम्हाला कशात मिळवता येत नाही का? जर असेच झाले आणि यावेळेस दादाचे मूल आले तर सगळी प्रॉपर्टी ही माझ्या हातातून जाईन, मला काहीच मिळणार नाही. तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या, अरे, तू चिंता का करतेस बाळ? अजून आपल्याकडे खूप टाईम आहे. 3ऱ्या महिन्यात सुद्धा आपल्याला हे काम करता येते.
अजून तिचे 3 महिनेसुद्धा पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे तू चिंता करू नकोस. करते ना मी काही ना काही नक्की करते. आणि असं कसं मी सगळं काही त्या मुलाच्या नावे करून देईल? असं कसं सगळं बर्बाद करेल मी बाळा? आता मी डायरेक्ट सगळं काही तुझ्याच नावावर तर करू शकत नाही ना. मला या जगाला, भाऊकीला दाखवण्याच्या चक्करमध्ये त्याला आपलं मूल मानावे लागले आहे. नाहीतर कोण असं सवतीच्या मुलाला आपलं मूल समजून प्रेम करेल? आणि मी तर फक्त त्याला दाखवण्यासाठीच प्रेम करते. त्याला मुलगा मानला आहे. अरे मला तर त्यांचं लग्नसुद्धा करायचं नव्हतं, पण हे गाव, हा समाज, आपली भाऊकी माझ्या मागे लागली होती. इतकी मागे लागले की मजबुरीमध्ये मला त्याचे लग्न करावेच लागले. ठीक आहे, पण आता मी त्यांना मूल जन्माला घालून देणार नाही. यावेळेस फक्त ते मूल पडून जावं. मग मी स्वतः कुलदीपला माझ्या जाळ्यात ओढून स्नेहाला न सांगताच त्याची नसबंदी करून घेईन. मग तर झालं. मग बघेल ही स्नेहा किती उड्या मारते. मग मजबुरीमध्ये येऊन त्यांना तुझं मूल दत्तक घ्यावेच लागेल. आणि एकदा का त्यांनी तुझे मूल दत्तक घेतलं तर मग सगळी प्रॉपर्टी तुझीच होईल ना बाळा. हे सगळं काही तर तुझ्यासाठीच करत आहे ना मी. तिकडून कविता म्हणाली, हे बघ आई, असे नको व्हायला की सगळं काही आपल्या हातातून निघून जाईल. सासूबाई म्हणाल्या, अरे काहीच नाही होणार, तू चिंता करू नकोस. मी आहे ना. मी सगळं काही विचार केला आहे. तोपर्यंत तू आता फोन ठेव. तुला मी नंतर फोन करते. एकदा पुन्हा फोन कट होऊन जातो. परंतु यावेळेस पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर स्नेहाला कुठे ना कुठेतरी तिच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. परंतु काही प्रश्न अजूनही अपूर्णच होते. सवतीचा मुलगा, हे बोलणे पुन्हा पुन्हा स्नेहाच्या कानांमध्ये वाजत होते. आता ती खूप आतुरतेने कुलदीपची वाट बघत होती. संध्याकाळी जसा कुलदीप ऑफिसवरून घरी आला तेव्हा स्नेहाने त्याचा हात पकडला आणि ओढतच त्याला रूममध्ये घेऊन गेली. तिने आतून कडी लावली. तिने कुलदीपचा हात आपल्या हातात घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला आणि त्याला म्हणाली, कुलदीप, तुमची इच्छा आहे ना की मी हे मूल पाडावं, त्याला जन्माला आणू नये. मग मी हे मूल पाडेल, पण तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. कुलदीपने आपला हात खाली घेतला आणि लगेच तो तिला म्हणाला, बोल, काय विचारायचे आहे तुला? तेव्हा स्नेहा त्याला म्हणाली, कुलदीप, तुम्ही मला खरं खरं सांगा, आई तुमच्या सख्या आई आहेत का? कुलदीप तिला म्हणाला, नाही स्नेहा, आई माझी सख्खी आई नाही, पण सख्या आईपेक्षा सुद्धा ती माझ्यावर खूप जास्त प्रेम करते. जेव्हा मी 1 वर्षांचा होतो तेव्हा माझी आई आजारी पडून देवाघरी गेली. तेव्हापासून हिनेच मला लहानाचे मोठे केले आहे. मला कधीच माझ्या आईची जाणीवही होऊ दिली नाही. पण माझ्या नशिबात आई किंवा वडील दोघांपैकी एकाचेच प्रेम लिहिलेले होते. त्यामुळे जशी कविता 6 महिन्यांची झाली तेव्हा बाबांचा सुद्धा मृत्यू झाला. तेव्हापासूनच आईने एकटीनेच आम्हा दोघांना लहानाचे मोठे केले. स्नेहाला खूप राग आला होता. ती म्हणाली, इतकी मोठी फसवणूक. कुलदीप, आजपर्यंत तुम्ही मला ही गोष्ट का नाही सांगितली? परंतु आता सगळे सत्य स्नेहाच्या समोर आले होते. ती समजून गेली होती की शेवटी सासूबाईंना का वाटत नाही की कुलदीपला स्वतःचे मूल व्हावे. कारण त्यांची नजर या पूर्ण प्रॉपर्टीवर होती जी आपल्या मुलीच्या नावावर करण्याची त्यांची खूप जास्त इच्छा होती. समाजासमोर, भावकीसमोर ती कुलदीपला आपला मुलगा मानत होती. परंतु सत्य तर हे होतं की कुलदीपचे चांगले व्हावे असे त्यांना कधीच वाटत नव्हते. त्यांना दुसरा मुलगा होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्यांची मुलगी कविता एकच होती आणि सगळी प्रॉपर्टी त्यांना तिच्याच नावावर करायची होती. जर प्रॉपर्टी सरळ तिच्या नावावर केली असती तर ती समाजासमोर चुकीची ठरली असती आणि समाजाच्या किंवा त्यांच्या भावकीच्या नजरेत ती चुकीची ठरली असती. त्यामुळे इतके मोठे षडयंत्र रचून सगळं काही कविताच्या नावावर त्याची आई करणार होती. इतकी मोठी प्लॅनिंग केली की समाजासमोर तिने आपली सगळी प्रॉपर्टी कुलदीपच्या नावावर करून एक चांगली आई होण्याचा पुरस्कार मिळवला होता. आणि कुलदीपचे मूल जन्माला न घालून मुलीचे मूल दत्तक घेऊन सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करायचे षडयंत्र रचले.
म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्यांच्याच मुलीच्या जवळ गेली असती. म्हणजे हीच गोष्ट झाली की साप पण मरेल आणि काठीसुद्धा तुटणार नाही, इतकी मोठी फसवणूक. आणि कुलदीप तर बिचारा साधा सरळ माणूस, तो या दोन्हीही माय लेकींच्या बोलण्याला समजूच शकला नाही. पण आता सगळे काही स्नेहाच्या समोर साफ होते. ती लगेचच कुलदीपला म्हणाली, कुलदीप, तुम्हाला मला काहीतरी ऐकवायचे आहे. तुम्ही एकदा फक्त हे ऐकून घ्या. यानंतर तुम्ही जे काही म्हणाल, जे काही मला सांगाल, मी ते सगळं करायला तयार आहे. हे बोलता बोलता स्नेहाने सगळी रेकॉर्डिंग कुलदीपला ऐकवली. तेव्हा कुलदीपला खरंच आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने जे काही ऐकले त्याला सगळं काही खोटं वाटू लागलं. वेडा झाला होता तो पूर्ण. कारण तो त्याच्या सावत्र आईला आपल्या सख्ख्या आईपेक्षा जास्त मानत होता आणि तीच आई त्याला इतका मोठा विश्वासघात करू शकते हे त्याला सहन होत नव्हतं. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर कुलदीपच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसायला लागले. तो रागात लालबुंद झाला होता. आज पहिल्यांदाच स्नेहाने कुलदीपचे असे विचित्रच रूप पाहिले होते. कुलदीपने तिचा हात पकडला आणि तिचा फोन घेऊन त्याच्या सावत्र आईजवळ तो गेला आणि सगळी रेकॉर्डिंग ऑन करून त्याच्या सावत्र आईला त्यानं ऐकवली. ही सगळी रेकॉर्डिंग ऐकून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. त्यांना असे वाटत होते की जमिनीचे 2 तुकडे व्हावे आणि त्याच्यात सामावून जाव्यात. त्यांची अवस्था बघण्यासारखीच झाली होती. तसे तर कुलदीप त्यांना जास्त काही बोललाच नाही. फक्त एवढं जरूर तो त्यांना म्हणाला की जर तुझ्या नजरेत मी सावत्रच होतो तर तेव्हाच तू माझा गळा का नाही दाबला. जितका त्रास आज मला होत आहे तितका त्रास मला तेव्हा झाला नसता. मी तर मनापासून तुला माझी आई मानत होतो आणि तू माझी इतकी मोठी फसवणूक करत होती. आई, जर तुला संपूर्ण प्रॉपर्टीच हवी होती तर घ्यायची होती ना. मी कुठे तुला प्रॉपर्टी मागितली होती, पण तुला तर सगळ्या जगासमोर चांगलं बनायचं होतं ना. खरंच लोक बरोबरच बोलतात की खरी आई ती आईच असते आणि सावत्र आई ही सावत्र आईच असते. शेवटी तू दाखवलाच ना तुझा सावत्रपणा. तुलाही प्रॉपर्टी हवी होती ना. त्याच्यासाठीच तू माझ्या मुलांना मारण्यासाठी आतुर झाली होतीस. माझ्याच हातून माझ्या मुलांना तू मारत होतीस. फक्त प्रॉपर्टीसाठी तू माझा नाश करत होतीस आणि मी तर काही वेगळाच विचार करून बसलो होतो. तुझ्या होमध्ये मी हो बोलत होतो. पण आता अजून नाही. आता अजिबात मी असं करणार नाही. आता मला तुझ्यासोबत राहायचेच नाही. तुझ्या विचारांची, तुझ्यासोबत राहण्याची, तुझ्या सावलीचीही मला खूप किळस वाटते. आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून निघून जात आहे. तुझे हे घर, तुझी ही प्रॉपर्टी, तुझी मुलगी तुझ्याकडेच राहू दे. आज नंतर मी तुमच्या दोघांसाठीही मेलो आहे. आपल्या सावत्र आईला एवढे सगळे ऐकवल्यानंतर कुलदीप स्नेहाला घेऊन ते घर सोडून तिथून निघून गेला. त्याने आपलं एक नवीन जग बसवलं आणि त्या छोट्याशा जगात तो आणि स्नेहा खूप जास्त खुश होती. इथे असं कोणीच नव्हतं जे तिच्या पोटातल्या बाळाला जीवावर उठलं होतं. ती आपल्या या छोट्याशा जगात खूपच जास्त खुश होती आणि घर सोडल्यानंतर 7 महिन्यानंतरच स्नेहाच्या कुशीत एक छानसं निरागस छोटा कुलदीप खेळत होता. इकडे तर कुलदीपच्या सावत्र आईला खूप जास्त आनंद झाला होता की तो स्वतःहून तिच्या मार्गातून निघून गेला होता. पण हळूहळू त्यांना जी भीती होती त्या समाजाच्या आपल्या भावकीच्या नजरेत मात्र त्या पडल्या. त्यांनी प्रॉपर्टी कविताच्या नावावर केली, परंतु नंतर कविताने आपल्या आईला सांभाळण्यास नकार दिला. तिला खूप खंदेवानी केलं, त्रास दिला. सावत्र आईला आता खूपच त्या गोष्टींचा पश्चाताप होऊ लागला होता. परंतु आता वेळ निघून गेली होती. त्यांना त्यांच्या म्हातारपणात आपलं म्हणणारा आता त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. ना मुलगा होता, ना मुलगी आणि ना नातवंड. आणि इकडे कविताला मुलगा होत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि तिची प्रॉपर्टी जबरदस्ती आपल्या नावावर करून तिला आपल्या घरातून हकलावून लावले. शेवटी तीही परत गरीबच बनली. न नवरा सोबत होता, न भाऊ आणि नाही आपली आई.
मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य या कथेतून शेवटी हेच शिकायला मिळते की आपण जर दुसऱ्यांचं वाईट केलं तर आपलंसुद्धा त्याच्या दुपटीनं कधी ना कधी वाईटच होतं. कधी ना कधी आपल्या कर्माचं फळ हे आपल्याला याच जन्मात मिळतं, हे मात्र विसरू नका. भेदभाव करत बसण्यापेक्षा आपल्या मुलांमध्ये समानतेनं वागा. एकाच्याच नावावर करण्यापेक्षा जरी सावत्र असेल तरीही समसमान वाटा, म्हणजे सगळं काही सुरळीत होईल. एकमेकांवर जळत बसण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने सगळं काही कमवा. आणि हो, शेवटी एकच सांगेल, आंधळा विश्वास हा कुणावरच ठेवू नका. स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला या कथेत काय आवडलं. आणि हो, आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत धन्यवाद.